आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय, त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करणं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। जी.आर. हा आलेला आहे, बघू शकताय तुम्ही। हा ऑक्टोबर महिन्याचा जी.आर. आहे। तुम्ही इथं व्हिडिओ थांबवून बघू शकताय, वाचू शकताय। बघा इथं काय लिहिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410 कोटी रुपये इतका निधी तिथं शासनाने दिलेला आहे। खालच्या जर तुम्ही पॅराग्राफमध्ये बघितलात, खालच्या उतार्यामध्ये जर बघितला तर ते तुम्हाला व्यवस्थित लाईन दिलेली आहे त्यांनी, की माहे ऑक्टोबर 2025 यासाठी 410 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो सरकारनं दिलेला आहे आणि हा 2 दिवस झाला दिलेला आहे। आता आज ह्याच्यावरती बघा, तुम्ही म्हणाला आज रविवार आहे, आज पैसे येणार का? हो, पैसे 100% येणार का? येणार नाही, कारण बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन काल झालेलं आहे, चेक काल डिपॉझिट झालेला आहेत, त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स हे ऑनलाईन होतात, त्यामुळं ऑनलाईन त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो, ट्रान्झॅक्शन्स हे होतात बरोबर। तुम्ही जरी आता रविवार असला तरी आज तुम्ही बँकेत ट्रान्झॅक्शन होतात ना, तसेच ते सुद्धा ट्रान्झॅक्शन होत असतात, त्याचा काही प्रॉब्लेम नसतो। ऑनलाईन ट्रान्झॅक्शनला बँक चालू असो नसतो त्याचा काही फरक पडत नाही, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना हा प्रश्न असतो की आज बँक नाही, मग पैसे कसे येणार? पैसे येत असतात, त्याला ऑनलाईन बँकेमध्ये त्याला माणसाची गरज नसते, ते ऑनलाईन टेक्निकली ते येत असतात। परंतु लक्षात घ्या, कोणत्या लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती आज मेसेज येणार, कारण काही तिथं जर लाडक्या बहिणीचं बघितलं आपण तर काही महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत। मी तुम्हाला सगळे सांगतो, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आता लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती जायचं आहे। ह्याच्यावरती वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पहिली तर KYC करणं गरजेचं आहे, कारण आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आता महाराष्ट्रामधील जेवढे आपले जिल्हे असतील, पुणे, ठाणे, मुंबई, बीड, लातूर असेल, परभणी असेल, जालना असेल, जेवढे आपले सगळे जिल्हे आहेत, ह्या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्याला आता ई-KYC करणं अतिशय अनिवार्य आहे, असं आदिती तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे। तर त्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे। आज 2 नोव्हेंबर आहे, लक्षात घ्या। 18 नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला ह्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण बघा, ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करते त्यांना मोबाईलवरती मेसेज येतील, त्यांना 100% त्यांच्या मोबाईलवरती 2 मेसेज येतील। आता 2 मेसेज कोणते आहेत मी तुम्हाला सांगतो आहे। भरपूर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र येणार आहे, लक्षात घ्या। आता सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे बरोबर। निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये देण्याचं इथं सरकारनं ठरवलेलं आहे। तुम्ही म्हणाला मग आता कोणत्या जिल्ह्यात येणार पैसे पहिल्यांदा आणि कोणत्या बँकेत? कारण बँक जर आपण बघितलं तर सरसकट सर्व बँकेत पैसे येणार नाहीत आणि सरसकट सर्व लाडक्या बहिणींना देखील पैसे इथं येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला। सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC पूर्ण होईल अशा लाडक्या बहिणींना हे हप्ते येणार आहेत का? तर नाही। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा ई-KYCच्या अगोदर येईल आणि नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला अगोदरच येईल। फक्त नोव्हेंबर नंतरचे जे हप्ते येतील ते तुम्हाला पूर्ण KYC नंतरच येतील। ज्या लाडक्या बहिणी KYCमध्ये अपात्र ठरतील अशा लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे कायमचा बंद होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। कायमचा बंद होणार आहे, त्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी करू शकता। जर तुमचा बंद झाला असेल तर फक्त एकदा तुम्ही पुनर्अर्ज पडताळणीसाठी अंगणवाडीमध्ये अर्ज देऊ शकताय, त्यांना सांगू शकताय की माझे हे कागदपत्र आहेत, मी ह्या योजनेसाठी अगदी पात्र आहे, माझं हे उत्पन्न सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, हे माझं रेशन कार्ड आहे, ह्या माझं आधार कार्ड आहे, हे सगळं तुम्ही करू शकता। तर तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून पैशाला सुरुवात होणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव, अमरावती आणि नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज पहिल्यांदा हप्ते वितरित होणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। त्या खालोखाल लगेच दुसऱ्या दिवशी हे लक्षात घ्या, हे वाटप जे असणार आहे ते 2 ते 3 दिवस बरोबर चालणार आहे।
एका दिवसात सगळ्यांना पैसे येणार नाहीत, त्यामुळं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे तेवढं कमेंट सेक्शनमध्ये पटापटा सगळ्यांनी सांगायचं आहे. सगळ्यांनी लिहायचं आहे, असं करू नका. सगळ्यांनी पटापटा लिहा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला आहे का हे सुद्धा लिहायचं आहे. पटापटा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा, कारण व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही काय करता, व्हिडिओ चालू करता आणि लगेच पॉज पुढं ढकलता आणि बघता. 5 मिनटासाठी तुम्ही सगळी माहिती गमावून बसताय. 5 मिनटं फक्त आपण हे करतो आपण, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहत जा. आता लक्षात घ्या, काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही की आपण पात्र आहे का अपात्र आहे. तुम्ही म्हणाल मग कसं ओळखायचं. सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला जे सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितले, लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये जायचं आहे. तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार नंबर जो आहे तो तुम्हाला तिथं टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जर तुमच्या मोबाईलवरती OTP आला, लक्षात घ्या, मी परत एकदा व्यवस्थित सांगतो आहे, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथं तुम्हाला eKYCमध्ये जायचं आहे. eKYCच्या फॉर्म ओपन झाल्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर जर तुम्हाला OTP आला तर तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये 100% आहात, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला असा मेसेज तिथं दिसतो की सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही, याचा अर्थ तुम्हाला यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे आणि तुम्हाला आता इथून पुढे हप्ते येणार नाहीत. लक्षात घ्यायचं आहे. अशा वेळी तुम्हाला मी सांगितलं काय करायचं, तर पुनर्अर्ज पडताळणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्या स्टेप्स भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त. कारण लक्षात घ्या, पैसे येतील कधी येतील, हे येतच राहतील पैसे, पण आपल्या ह्याचे KYC करणं किंवा काय करणं ह्या गोष्टी लाडक्या बहिणींना माहीत नसतात काय करायचं आहे ते, त्यामुळे हे शेअर करा. कोणत्या बँकेत पैसे येतात, तर जनरली जर आपण बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींचं प्रामुख्यानं पोस्टाच्या खात्यात लवकर पैसे येतात, हे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि तेच बरोबर आहे. सगळ्यात अगोदर पोस्टाचं खातं असेल किंवा गव्हर्नमेंट बँका असतील, अशा बँकेमध्ये सगळ्यात अगोदर हे पैसे जमा होतात. त्या खालोखाल काही प्रायव्हेट बँका, काही जिल्हा मध्यवर्ती बँका, अशा बँकेमध्ये पैसे येतात. आता तुमची बँक कोणती आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट सांगा. मी सांगतो तुम्हाला पैसे कधी येणार आहेत. आणि तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे, कृपया करून आपली eKYC चेक करून घ्या. लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही, पुढे नका करू वाटल्यास, परंतु नाव फक्त आहे का नाही हे एकदा तरी चेक करून घ्या. OTP आला तर असेल. आता दुसरं एक मोठी समस्या आहे ती म्हणजे एका घरात 3 लाडक्या बहिणी असणं. तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म बघा, मी तुम्हाला देतो आहे, तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळेल. याच्याविषयी काय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबमध्ये अनेक महिला लाभ घेतल्याबाबत जाणारा हा फॉर्म आहे. हा भरून द्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझं नाव 2 महिलांमध्ये यावं तर हा फॉर्म देणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या फॉर्मसोबत तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडण्याचा दाखला देणंसुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, कमेंट्स करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.